टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज। भिंगारमध्ये एक अत्यंत भयानक घटना घडली आहे। भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या एका होमगार्ड कर्मचाऱ्याला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार भिंगार पंचशील कमान येथे वाहतूक वळवण्याकामी सुनील अशोक घोरपडे होमगार्ड पथकातील सदस्य कार्यरत होते। यावेळी गाडी वळवण्यासाठी सांगितल्याचा राग मनात धरून एका अनोळखी इसमाने घोरपडे यांच्यावर हल्ला केला असून घोरपडे यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। घोरपडे यांना उपचारासाठी दाखल केलं असता केंद्र नायक प्रमोद रमेरवार, तालुका समदेशक अण्णा पारदे, पलटण नाईक दिलीप भोसले, मेजर दत्ता माळी यांनी सहकारी सणा शेख, मंजुषा साळवे, वैशाली सूर्यवंशी, गुफरान गौडा, वसीम शेख, भानुदास साळुंके यांच्या समवेत भेट दिली असून त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती घेऊन या घटनेचा निषेध केला आहे। पंचशील कमानीपाशी ड्युटीला असताना त्याला म्हणलं बाहेरून जा, त्यांनी बाहेरून न जाता अंगावर गाडी घातली, त्याला वॉर्निंग केली, म्हणलं अंगावर गाडी नको घालू, बाहेरून जा। एकदा दोनदा त्यांनी तसंच केलं, तेव्हा शांत बसून होतं। त्याने आता मग मागचा सगळं हेच काढलं, राखच काढलं आणि ते मारायचं चालू केलं। त्याच्या पोरांनी चाकू लावला पोटाला, चाकू लावल्यानंतर हे झालं सगळं। मग तो मारायला लागला, काठीने डोक्यात मारायला लागला। मी प्रभारी केंद्र नायक प्रमोद रामेरवार, मी नव्याने जिल्ह्यात आलेलो आहे। तर त्या दरम्यान शालांत परीक्षा बंदोबस्त कामी सर्व जिल्ह्यांमध्ये होमगार्ड कर्तव्यावर होते। त्यामध्ये अहिल्यानगर पथकातील होमगार्ड श्री सुनील घोरपडे यांना भिंगार दिवे कॅम्प पोलीस स्टेशन या ठिकाणी कर्तव्यावर दिलेले होते। तर त्याची ट्रॅफिक वळवणे कामी पॉइंट ड्युटी लावण्यात आलेली होती। त्या दरम्यान सकाळी 10ला एक घटना घडली। त्यामध्ये ते ट्रॅफिक वळत असताना एक संबंधित व्यक्ती गाडी घेऊन आला आणि गाडीला बाजूला वळवण्यासाठी त्याला सांगितले, तर तो संबंधित व्यक्तीने काही न ऐकता ती गाडी त्याच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला। वारंवार तो तसाच प्रयत्न करत राहिला, तो काही ऐकला नाही। त्यानंतर परत त्यांनी त्याच्याशी बाचाबाची करून त्याच्याशी वाद निर्माण केला व काही न ऐकता संबंधित होमगार्ड जे आहेत कर्तव्यावर असलेला त्याच्या डोक्यामध्ये काठी घातली, ते रक्तबंबाळ झाले। त्यानंतर त्यांचे नातेवाईक कोणी होते जे गाडीवाल्यांचे, त्यांच्या मुलांनी सुद्धा त्यांना चाकूचा सुद्धा धाक दाखवला। तर ही घटना आम्हाला ज्यावेळेस माहीत पडली त्यावेळेस आम्ही त्या घटनास्थळी उपस्थित झालो आणि परिस्थिती बघता त्यांना सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे त्याला उपचारार्थ दाखल केले। त्याची परिस्थिती सध्या गंभीर आहे। मी दिलीप साहेबराव भोसले, होमगार्ड अहिल्यानगर नगर तालुका पथक येथे मी अंशकालीन लिपिक म्हणून कर्तव्यावर आहे। आणि आमच्या अधीनस्थ सुनील घोरपडे हा भिंगार कॅम्प येथे आम्ही बंदोबस्तसाठी नेमला होता। तर त्याला पोलीस स्टेशनने पंचशील कमाल येथे ट्रॅफिक वळवण्याकामी ड्युटी नेमणूक केली होती। त्यावेळेस त्याच्यावर हा भ्याड हल्ला झाला आहे। त्याचा आम्ही सर्व अहिल्यानगर पथकातील होमगार्ड निषेध करतो आणि त्या समोरील व्यक्तीवरती कारवाई व्हावी एवढीच आम्ही मेहरबार साहेबांना विनंती करतो। मी अण्णा पारदे, आमचे परीक्षा बंदोबस्त कामी होमगार्ड प्रत्येक ठिकाणी पोलीस स्टेशनला दिलेत नगरमध्ये। तर सुनील घोरपडे नावाचा एक मुलगा, तो भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला परीक्षा बंदोबस्त कामी दिला होता। पोलीस स्टेशनने त्याला ट्रॅफिक वळवणे या कामी पोलीस मदतनीस म्हणून ड्युटी लावली होती। तर त्याला जो प्रकार घडला, त्याच्या डोक्याला मारहाण केली वगैरे काय, त्या तिथून आम्हाला ज्यावेळेस फोन आला त्यावेळेस आम्ही तात्काळ घटनास्थळी आलो, पाहिलं त्याला काय लागलेलं आणि आमचे जे इतर होमगार्ड्स कर्मचारी अधिकारी त्यांनी त्याला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल येथे ॲडमिट केलेले आहे। मी सणा शेख होमगार्ड नगर पथक मधून बोलते। आमचे एक सहकारी आहेत घोरपडे म्हणून, ते भिंगार पोलीस स्टेशन येथे ड्युटीवर असताना त्यांना पंचशील कमाल येथे ट्रॅफिक हटवण्याकरता ड्युटी दिली होती। तर त्यांच्यावरती काही अनोळखी व्यक्तींनी हल्ला केला, त्यांना मारहाण वगैरे केली व त्यांना गंभीर दुखापत वगैरे अशी झालेली आहे। ऑन ड्युटी असताना त्यांच्यावरती हे हल्ला करण्यात आला। त्याच्यामुळे आमच्या सगळं होमगार्डमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पुढील कारवाई आम्ही करणार आहात, तसं त्यांच्यावरती पुढील कारवाई करण्यात यावी।
टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज.